मंत्री नितेश राणे हे आज नाशिक दौऱ्यावर होते। या दरम्यान त्यांनी मोठी मागणी केली। कुंभमेळ्यात हिंदूंनाच दुकानं लावण्यास परवानगी द्या अशी मागणी मंत्री नितेश राणेंनी केली आहे। मंत्री नितेश राणेंच्या मागणीनंतर आता अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळतात। कुंभमेळाव्याच्या इथे जेव्हा सुरू होईल तिथे फक्त हिंदूंची दुकानं लागली पाहिजे अशी माझी तर मागणी असणार। कशाला पाहिजे तिथे गोल टोपी दाढीवाले तिकडे त्यांची दुकानं थुकून देतात तसं पण सगळं। अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे, हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे, तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे माझं असं म्हणणं आहे। त्र्यंबकच्या इथे बघा किती आहेत, ते सगळे हिंदूंची दुकानं आहेत तिकडे, त्यांचं काय काम तिकडे। नाशिक येथे जे कुंभमेळा 2027 मध्ये होणार आहे त्यामध्ये फक्त हिंदू बांधवांना व्यवसाय करण्याची मुभा द्यावी हे जे नितेश राणेंचं जे स्टेटमेंट आहे हा संविधानाची धज्जा उडवणारा स्टेटमेंट आहे। एका मंत्रिपदावर राहणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारचे स्टेटमेंट देणं मला असं वाटतं की कुठे ना कुठे संविधानाची थट्टा करण्यासारखं आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना समज द्यावी की राजधर्माचं पालन त्यांनी करावं। प्रयागराज येथे आम्ही अशाच पद्धतीचा उपक्रम राबवलेला होता, ज्या ठिकाणी आपल्या धर्माचा आदर केला जात नाही, आपल्या मूर्तींचा, आपल्या वेदांचा, आपल्या शास्त्राचा ज्यांना सन्मान मान्य नाही, जे मूर्तीला मूर्तीभंजक म्हणून स्वतःला संबोधतात, अशा मंडळींना कुंभमेळ्यामध्ये अजिबात कुठल्याही पद्धतीचे दुकान व अन्य काही व्यवसाय करण्यास प्रतिबंध महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने देखील याविषयीची एक सूचना जारी करण्यात यावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तोंडावरती हिंदू कार्ड खेळण्याचा हा विषय नाही, हा भावनेचा विषय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।